नमस्कार। चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ म्हणजे सर्वांचा लाडका चिंचपोकळी चिंतामणी या मंडळाचा मी मानस सचिव म्हणून यावर्षी धुरा सांभाळतो आहे। गेली 105 वर्ष हे मंडळ गणेशोत्सव साजरा करत आहे। या गणेशोत्सवाबरोबरच मंडळाचा धार्मिक उत्सव एक गणेशोत्सव असतो, नवरात्रोत्सव असतो। त्या उत्सवासोबतच मंडळ क्रीडाविषयक, आरोग्यविषयक आणि शैक्षणिक विषय याविषयक कार्यक्रम नेहमीच आयोजित करत असते व क्रीडाविषयक एक गेली 10 ते 15 वर्ष मंडळ या क्रिकेट असेल, कबड्डी असेल, खो खो असेल या उद्योन्मुख खेळाडूंना त्यांच्या खेळाला वाव मिळावा म्हणून मंडळ क्रीडाविषयक उपक्रम राबवत असते। चिंचपोकळी सार्वजनिक मंडळाच्या वतीने या अगोदर चिंतामणी चषक खेळवला गेला होता, कारण गेली 2 वर्ष आपले कोरोनामध्ये असल्यामुळे त्यावर्षी काही कुठचाही खेळ म्हणा किंवा कुठचा उत्सव आपला खंडित होता, कोणत्या प्रमाणात खेळवता येत नव्हता। तसंच गेली 5 वर्ष हा चिंतामणी चषकाची उत्सुकतेने व आतुरतेने जे खेळाडू वाट पाहत होते त्याचा मला एक क्षण एक आपण ती आतुरता सगळ्यांची आज संपलेली असं वाटते, कारण त्याच खेळाची आज आपण सुरुवात करत आहोत। त्याचा शुभारंभ हा 26 तारखेला आहेच, परंतु त्या अगोदर जी आपण पूर्वतयारी करायची असते त्या पूर्वतयारीला आपण लागलेलो आहोत व ही पूर्वतयारी आजपासून सुरू होत आहे। उत्सुकता सर्वांना आहेच। विभागीय वर्गणीदार, विभागीय खेळाडू असतील, आंतरविभागीय म्हणायला गेलं तर आमच्या विभागात 64 इमारती आहेत, परंतु ठराविकच संघांना या ठिकाणी संधी दिलेली आहे। जे खेळ खेळतात त्यातल्या 28 संघांनी या ठिकाणी सहभाग नोंदविलेला आहे। चिंचपोकळी सार्वजनिक मंडळाचं एक वैशिष्ट्य म्हणजे हा जो खेळ खेळला जातो क्रिकेट, हा आंतरविभागीय ही आजही 10-12 वर्षाची स्पर्धा नव्हे तर गेली 30 ते 35 वर्ष आंतरविभागीय स्पर्धा होते। परंतु चिंतामणी चषकाची जी ओढ आहे ती खेळाडूंना ह्या चिंतामणी चषकाकडे फक्त खेळत असतात, कुठच्या बक्षिसाकरता खेळत नसतात। एक आपल्या बिल्डिंगकडे तो चषक कसा यावा यासाठी ते झटत असतात, खेळत असतात। आमची टॅगलाईनच आहे ह्यावेळेला चिंतामणी चषकची, खेळ खेळूया अभिमानाने। तसंच प्रत्येकाने अभिमान बाळगून आपल्या चिंतामणीचं नाव जे सर्वदूर आहे हे नाव आपण सगळ्यांनी अबाधित ठेवायचं आहे। कुठच्या या स्पर्धेला घालबोट लागता कामा नये व कुठचाही अनुचित प्रकार मैदानावर घडता कामा नये। आम्ही तर सूचना प्रत्येक संघाला केलेली आहे, त्यांच्या खेळाडूंना पण वारंवार सांगितलेलं आहे। मीटिंग घेऊन, सभा घेऊन आम्ही त्यांना कल्पना दिलेली आहे, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, कारण आपली ही स्पर्धा कुठच्याही मैदानावरती कुठचाही गालबोट न लागता, कुठचाही वादविवाद न होता ही स्पर्धा आपल्याला संपन्न करायची आहे व ती संपन्न होईल ही चिंतामणी चरणी प्रार्थना करतो। चिंचपोकळी सार्वजनिक मंडळाने आयोजित केलेल्या चिंतामणी चषक 2025 या स्पर्धेचा शुभारंभ 26 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी ठीक 6:30 वाजता होणार आहे। आम्ही तर आहोतच, त्यासोबतच 28 संघाचे सर्व संघ खेळाडू असतीलच, पण आपण या आतुरतेने येऊन या स्पर्धेला व खेळत असलेल्या खेळाडूंना एक प्रोत्साहन म्हणून आपण आपली तिथे उपस्थिती दाखवायची आहे।